नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्रातील गड किल्ले ट्रिकने पाहणार आहोत। आता सुरुवात करूया। पुणे, ठाणे, पालघर आणि नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांचे गड किल्ले आपण पाहणार आहोत। तर पुणे जिल्ह्याचे सर्वप्रथम आपण ट्रिकद्वारे आपण गड किल्ल्यांची माहिती घेऊया। पुण्याच्या राजसिंहासनावर पुरे हा तोरा शिवबांचा। ट्रिक काय आहे? पुण्याच्या राजसिंहासनावर पुरे हा तोरा शिवबांचा। म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये राजगड, सिंहगड, पुरंदर हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचे। हा तोरा म्हणजे तोरणा, तोरणाला काय दुसरं नाव आहे? प्रचंडगड। शिवबा म्हणजे शिवनेरी। परत एकदा सांगतो, पुणे जिल्ह्यातील किल्ले राजगड, सिंहगड, पुरंदर, तोरणा आणि शिवनेरी। शिवनेरी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला। ठीक आहे, आता पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी आपण गड किल्ले पाहिले। आता ठाणे जिल्ह्यातील बघूया। ठाणे जिल्ह्यातील पण गड किल्ले बघा गमतीशीर ट्रिकद्वारे केलेले आहेत। घोड्यावरून भैरव भंडारा घेऊन हाजी मलंग गडाकडे। घोड्यावरून म्हणजे घोडबंदर। ठाणे जिल्ह्यामध्ये कोणता गड किल्ला आहे? तर घोडबंदर, भैरवगड, भंडारगड हा शब्द ड्रॉप करायचा, हाजी मलंगगड असे किल्ले ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। बघा परत एकदा सांगतो, घोडबंदर, भैरवगड, भंडारगड, हाजी मलंगगड। ठीक आहे, आता पुढचं पाहूया। पालघर जिल्ह्यातील गड किल्ले पाहूया। ट्रिक काय केली? पालीची असावी अरे दाताची शीर। ट्रिक किती मस्त आहे बघा। पालीची असावी अरे दाताची शीर। पालघर, पालीचे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये असावा, अर्नाळा, दातिवरे आणि शिरगाव असे गड किल्ले आहेत। ठीक आहे, आता नाशिक जिल्हा बघूया आपण। नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते गड किल्ले ते पाहूया ट्रिकद्वारे। नाशिवंत चांदीसारखा घोडा ब्रह्मगिरीवर विश्रामासाठी। काय ट्रिक आहे? नाशिवंत चांदीसारखा घोडा ब्रह्मगिरीवर विश्रांतीसाठी किंवा विश्रामासाठी। ठीक आहे, आता नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड, घोडप, आता इथं ब्रह्मगिरी आणि विश्रामगड असे किल्ले आहेत। ठीक आहे, आता रायगड जिल्ह्यातील पाहूया। आता बघा, राया सुधाचे सरसकट मुरमुरे खाऊ व आलिंगन तिला जाऊन करू। म्हणजे काय? राया सुधाचे सरसकट मुरमुरे खाऊ व आलिंगन करू। म्हणजे या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड, सरसगड, मुरुड जंजिरा, खांदेरी उंदेरी या ठिकाणी आलिंगन, लिंगाणा किल्ला आणि कर्नाळा, करूसाठी कर्नाळा। परत एकदा बघूया रायगड जिल्ह्यातील। बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड, सरसगड, मुरुड जंजिरा आणि खांदेरी आणि उंदेरी आणि या ठिकाणी लिंगाणा आणि कर्नाळा असे रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत। पाहूया रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील गड किल्ले पाहणार आहोत आपण। आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातलं पाहूया, ट्रिकने पाहूया। रत्ना सुवर्णाने पास होऊन जय विजय पूर्ण फत्ते केला अशी ट्रिक आहे। रत्ना सुवर्णाने पास होऊन जय विजय पूर्ण फत्ते केला अशी ट्रिक लक्षात ठेवायची। सुवर्णाने काय केलं? पास होऊन जय विजय पूर्ण फत्ते केला। आता इथे या ठिकाणी रत्ना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णगड, पासगड, जयगड, विजयगड, पूर्णगड, फतेगड। लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले कसे? सुवर्णगड किंवा सुवर्णदुर्ग, पासगड, जयगड, विजयगड, पूर्णगड आणि फतेगड। ठीक आहे, आता पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रिकने। सिंधूने विजय व मनोहरला महादेवांकडे देवगडावर नेले। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयगड, मनोहरगड, महादेवगड, देवगड असे गड किल्ले आहेत। आता सातारा जिल्ह्यातील पाहूया। सात वैरी सज्जन प्रतापकडे। सात वैरी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये वैराटगड, सज्जनगड आणि प्रतापगड असे किल्ले आहेत। पुढची ट्रिक सातारा जिल्ह्यासाठीच आहे। अजिंक्य चंदनला वंदन कर मकरंदकडे जाऊन। अजिंक्य तारा हा किल्ला, चंदन वंदन हा आणि मकरंदगड। ठीक आहे, आता कोल्हापूर जिल्ह्याचे पाहूया। कोणाचे सामान पारावर तर महिमाचे। कोणाचे साठी कोल्हापूर जिल्ह्यात सामानगड, पारगड आणि महिपाळगड। आता अजून कोल्हापूर जिल्ह्यात ते खाली ट्रिक आहे। पुन्हा विशाल रांगत भूमीवर पन्हाळा, विशालगड, रांगणा आणि भूदरगड असं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, अहमदनगर जिल्ह्याचे या ठिकाणी पाहू। अहमदच्या मांजराला बहादुरीने रत्नाने हरीच्या घरी भुईसपाट केले। म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मांजरसुबा हा किल्ला आहे। बहादूरगड, रतनगड, हरिश्चंद्रगड
आणि भुईकोट किल्ला या ठिकाणी प्रसिद्ध आहे अहमदनगर मध्ये. अकोला, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि धाराशिव या जिल्ह्यातील गड किल्ले पाहूया. आता अकोला जिल्ह्यातील बघा अकेलानर, एवढं लक्षात ठेवायचं, अकेलानर म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा हा किल्ला आहे. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये देवगिरी किंवा दौलताबाद. आता असं पण लक्षात ठेवू शकता संभाजीची दौलत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची दौलत म्हणजे संपत्ती, एवढं लक्षात ठेवू शकता. म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये दौलताबाद किंवा देवगिरी हे किल्ले आहेत, देवगिरी किंवा दौलताबाद. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा, ज्या ठिकाणी जिजाबाईंचं जन्मस्थान आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचं जन्मस्थान कुठे आहे? सिंदखेड राजा, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हा सिंदखेड राजा हा किल्ला आहे या ठिकाणी. आता शेवटचा धाराशिव मध्ये कोणता किल्ला आहे? तर नळदुर्ग नावाचा किल्ला आहे. तर अशा प्रकारे आपण आज महाराष्ट्रातील गड किल्ले ट्रिकद्वारे पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला समजला असेल तर हा जर व्हिडिओ तुम्ही रिपीट बघितला तर तुमची चांगल्यापैकी तयारी होईल. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला या कोणत्याही परीक्षेला 1 मार्क नक्की मिळून जाईल. म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खरंच तुम्हाला मनापासून जर पाहिला असेल तुम्ही तर तुम्हाला 1 मार्क नक्की मिळून जाईल. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.